हॅलो नमस्कार, मी वर्षा महाजन। माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। तर कशा आहात तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण ठीकच असाल। तर आज मी बनवणार आहे ओरिओ बिस्किटांचा केक आणि त्याची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने कसा बनवतात केक ते पण दाखवणार आहे। तर चला तर मी तुम्हाला दाखवते की मी कसा केक बनवते। तर मी इथे 7 बिस्किट पुडे घेतलेले आहेत ओरिओचे आणि इथे दूध घेतलेलं आहे। तुम्हाला जेवढं लागेल तेवढं तुम्ही दूध वापरू शकता आणि बिस्किटांमधली क्रीम काढून घेणार आहे आणि ते सर्व मी मिक्सरमध्ये बारीक त्याची पूड करून घेणार आहे। पूड करून झाल्यावरती त्याच्यात आपल्याला साखर टाकायची आहे, म्हणजे चवीपुरती साखर, म्हणजे गोड पाहिजे जेवढं गोड पाहिजे तेवढी साखर टाकणार आहे। तुम्हाला नको असल्यास तुम्ही नाही टाकली तरी चालेल। त्याच्यानंतर त्याच्यात आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे आणि त्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे। छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं थोडं करून दूध टाकून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। थोडा वेळ तुम्ही 10 मिनिटं ठेवला तरी चालेल, कारण आतमध्ये जी साखर टाकलेली आहे ती विरघळून जाईल। तर इथे मी कढईमध्ये मीठ टाकलेलं आहे आणि 10 मिनिटासाठी प्रीहीट करायला ठेवणार आहे आणि ह्याच्यामध्येच मी केक बनवायला ठेवणार आहे। आणि इथे तेल लावून घेतलेलं आहे आणि स्टीलच्या भांड्याला आणि त्याच्यामध्ये आपल्याला ते बॅटर ओतायचं आहे। त्याच्यानंतर मी इथे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालून ते बॅटर चांगलं मिक्स करून घेणार आहे आणि आता मी ते बॅटर मी या भांड्यात ओतून घेणार आहे आणि त्या कढईमध्ये केक बनवायला ठेवणार आहे। त्या कढईमध्ये ठेवणार आहे आणि झाकून 40-45 मिनटं आपल्याला बेक करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर केक रेडी होणार आहे आणि खूप छान झालेला केक, मला तो खूप जास्त आवडलेला, सगळ्यांनाच खूप जास्त आवडला आणि एक टेक्स्चर पण छान दिलेला आणि स्पॉन्जी पण झालेला। आणि त्याच्यासाठी त्याच्यावरती बेकिंग पावडर आणि सोडा टाकून थोडीशी डेअरी मिल्कची क्रीम करून चांगलं मिक्स करायचं टाकली होती, म्हणजे चवीला छान लागेल। तर कशी वाटली तुम्हाला माझी केकची रेसिपी ती कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर भेटते मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय, काळजी घ्या।